मी तुम्हाला सर्वांना साबुदाण्याची गोष्ट सांगू काय? काय झालं होतं, मी लहान होते ना, तर मग मला साबुदाणा खूप आवडायचा. तर माझी एक फ्रेंड होती, ती खूप छान, म्हणजे तिची मम्मी खूप छान साबुदाणा बनवून द्यायची. तर मग ना आपल्याला माहिती आहे की साबुदाण्यामध्ये 2 गोष्टी टाकल्या जातात, एक तर मिरच्या किंवा मिरची पावडर. मला मिरची पावडर टाकलेला साबुदाणा खूप आवडायचा. तर मी एका दिवशी असंच ठरवलं की आपण आता साबुदाणा बनवूया. तर मला एक गोष्ट माहिती होती की आपण ना म्हणजे साबुदाण्याला खूप अगोदर भिजू घालायला लागतं. तर मी भिजू घालून ठेवलं. माझी मम्मी जॉबला वगैरे गेली ती. मग मी काय केलं, साबुदाणा बनवायला घेतला. मी सगळ्यात अगोदर घेतलं साबुदाणा. हुशार आहे ना मी, सगळ्यात अगोदर साबुदाणा घेतला. तर मग दुसरं घेतलं मी शेंगदाणे, मिरची पावडर, मीठ, हळद ॲज युजल एवढं सगळं घेतलं. सॉरी, तेल पण घेतलं. तेल राहिलं ना, त्याच्याशिवाय कसं काय बनणार ना. तर मग पहिलं तेल टाकलं, मग काय टाकलं, मग मिरची पावडर टाकलं, मग शेंगदाणे टाकले, मग हळद टाकली, मग साबुदाणा टाकला. मग साबुदाणा झाला पिवळा. मला लाल साबुदाणा आवडत होता आणि ते झालं पिवळा. मला वाटलं कलर थोडासा ठीक आहे, खराब असेल पण मग खायला चांगलं असेल. तर मी काय केलं माहिती आहे का, खायला घेतला आणि मग तो झाला सगळ्यात घाण साबुदाणा. ठीक आहे. मग पुढे हळदीची टेस्ट लागत होती. मग मी साबुदाणा दिला फेकून दिला. का दिला? कारण की तो घाण झाला होता म्हणून. मग माझी मम्मी आली, मग मला विचारते हा साबुदाणा कोणी बनवला होता. म्हणजे मी सगळं घेऊन वगैरे ठेवलं ना, तर मग ते पूर्ण पसरा तसंच पडला होता. माझी मम्मी आली जॉबवर, मग ते साबुदाणा कोणी बनवला होता. मी म्हटलं शेजारच्या कामाला बनवला. मी हुशार आहे ना खूप. तर अशी साबुदाण्याची गोष्ट आहे. तर तुम्हाला कशी वाटली?